माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे, वजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायद्याचं आहे हे. तर ते बनवणार आहे मी खिचडी. खिचडी कसली खिचडी? तर तुम्ही म्हणाल यात काय आहे, वजन कमी करण्या म्हणजे वजन कमी करायला काय फायदा याचा? तर घेतलेला आहे मी ते इंद्रायणी तांदूळ घेतला आहे, 4 डाळी मिक्स करून घेतल्यात, तुरीची, मुगाची आणि म्हणजे 2 मुगाच्या डाळी आहेत, तुरीची आणि 1 मसूरची, अशा 4 डाळी मिक्स करून घेतल्यात. बऱ्यापैकी डाळीच घ्यायच्या, तांदूळ थोडा कमी घ्यायचा. आणि बाकीचं सगळं इथं खिचडीला जे लागतं ते टोमॅटो, बाकीचं मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय घेतलेलं आहे. आणि जास्ती करून हे टाकायचं, सोयाबीन. खूप छान लागते. मी बनवली होती, अशीच बनवली होती सहज, इतकी छान लागत होती ना, खूप छान लागत होती. बघा मी तुम्हाला दाखवते आता, मी ते काय काय घेतलं आहे साहित्य सगळं ते दाखवते. खरंच खूप चांगली आहे आणि पोट पण भरतं आणि रात्रीच्या जेवणात खूप म्हणजे पौष्टिक आहे ते. चला बघा, इथे दाखवते मी तुम्हाला काय काय घेतले मी ते. हे बघा, इथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे मी. बघा किती, एकदम थोडासा घेतला इंद्रायणी तांदूळ आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा डाळी घेतलेल्या आहेत. जास्ती डाळीचं प्रमाण जास्तीच घेतलं आहे थोडंसं. इथे सोयाबीन भिजत ठेवलं होतं मी. मला खूप आवडतं सोयाबीन आणि खूप चांगलं आहे शरीरासाठी, तर बऱ्यापैकी चांगलं भरपूर सोयाबीन भिजत ठेवलं होतं मी. आणि इकडे बटाटे, शेंगदाणे, म्हणजे जे काही अजून भाज्या टाकल्या तरी चालतं, पण मी एवढंच घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, बटाटे, शेंगदाणे, बस एवढंच घेतलं आहे. एवढंच टाकायचं, बाकी काहीच नाही टाकायचं. आणि मसाल्यामध्ये म्हटलं तर हा एक मसाला टाकायचा बघ, बस एवढाच मसाला टाकायचा, काहीच टाकायचं नाही. लाल तिखट, काळं तिखट काहीच नाही टाकायचं, एवढंच टाकायचं. खूप छान होते, एकच नंबर. मी मागे बनवली होती एकदा, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. चला बनवायला सुरुवात करते. रात्रीची भूक नसते एवढी, त्याच्यामुळे काहीतरी थोडंसं बनवलं तर होऊन जातं. खूप छान होते. मागे एकदा मी बनवली होती, म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू, कोणाला तरी याचा फायदा होईल म्हणून म्हटलं चला. मला पण खूप आवडली होती त्यावेळेस. कुकर ठेवून घेतलं आहे. तेल थोडंसंच टाकायचं, तेल थोडंच टाकायचं. आणि जेव्हा फोडणी देतो सगळं तांदूळ वगैरे टाकून झाल्यानंतर मग वरतून थोडंसं तूप टाकायचं. खूप छान लागते. एकदम थोडंसं तेल टाकायचं. जे काही कांदा वगैरे आहे ते टोमॅटो तेवढं तळण्यासाठीच. तेल तापलेलं आहे इथं चांगलं. जिरे मोहरी टाकून घ्यायचे. जिरे मोहरी चांगलं तडतडल्यानंतर मग कांदा टाकून घ्यायचा. थोडीशीच बनवायची आहे ना, त्याच्यामुळे मी थोडंसंच घेतलेलं आहे कांदा वगैरे. कांदा हलकासा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो, मिरची, कढीपत्ता हे सगळं टाकून घ्यायचं. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता एवढंच टाकलेलं आहे. आता हे बाकीचं सगळं राहिलं टाकायचं. हे बटाटे आहेत, शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, वरतून थोडीशी टाकायची. आणि आता सोयाबीन टाकायचं भिजत ठेवलेलं. सोयाबीन चांगली भिजू द्यायची, पण अशी पिळून घ्यायची चांगली व्यवस्थित. खूप छान होतं सोयाबीन, खूप छान लागतं. भरपूर टाकलेली सोयाबीन. हळद टाकायची आता फक्त. हळद, आणि हा मसाला थोडासा, मटन मसाला आहे हा, थोडासा टाकायचा, जास्त नाही.
टेस्ट छान येते ना, बाकी दुसरे काहीच मसाले नाही टाकायचे. जास्ती मसाल्याचं नाही बनवायचं. तांदूळ स्वच्छ मीठ राहिलं, मीठ तेच टाकायचं. तांदूळ धुवून घेते. तांदूळ टाकल्यानंतर वरतून थोडंसं तूप टाकायचं. दाखवते तुम्हाला कसं दिसतंय बघा हे सगळं. बघा हे सगळं किती छान दिसतं सगळा मसाला. सोयाबीन थोडी जास्तीच टाकली, मला आवडतं म्हणून. तिखट हे काहीच नाही टाकायचं. थोडंसं तिखट लागण्यासाठी मी मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यात. घेतलं तांदूळ. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी थोडंसं जास्त टाकायचं, कारण इंद्रायणी तांदूळ आहे ना. इंद्रायणी तांदळाचीच बनवायची अशी खिचडी. अशी खिचडी खूप छान लागते. मोकळ्या तांदळाची एवढी खास नाही लागत, पण इंद्रायणी तांदळाची ना खूप छान लागते. पाणी थोडं जास्त टाकायचं. या तांदळाला थोडं पाणी जास्त लागतं आणि चिकट चिकट छान लागतो. ओलसर थोडंसं पाणी टाकून घेते. आणि मला थोडीशी अशी खूप असे कोरडी कोरडी नाही आवडत, अशी ओलसरच आवडते. त्याच्यामुळे मी थोडी जास्तीच पाणी टाकते. तर तुम्हाला जशी आवडते तसं तुम्ही बनवू शकता. तेवढं भरून घेतलं मी पाणी पूर्ण. आता फक्त वरतून कोथिंबीर आणि तूप टाकायचं बस. अशी वरतून कोथिंबीर. म्हणून तर मी मगाशी तेल कमी टाकलं होतं, कारण तूपच टाकायचं जास्त करून, तेल नाही टाकायचं. मग इथं म्हणजे 1 चमचा भरून तूप टाकते मी. इथे बघा, हे तूप वितळून जाईल काय नाही. झाकण लावून ठेवते. 5-6 शिट्ट्या काढून घेते. बघा किती झटपट झाली, एकदम पटकन. लगेच होते 10-15 मिनिटात तर लगेच होते. फक्त सोयाबीन थोडं अगोदर भिजत टाकायला लागतं. इथे झाकण लावून ठेवले. 5-6 शिट्ट्या 5-6 शिट्ट्या व्हाव्याच लागतील, कारण पाणी थोडंसं जास्ती आहे आणि तांदूळ पण म्हणजे इंद्रायणी आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं 5-6 शिट्ट्या कराव्याच लागतील. साधा तांदूळ असतं तर 2-3 शिट्ट्यांमध्ये झालं असतं. गरम गरम या सर्वांनी खायला. बघा किती छान झाले. वाव, खूप छान. आणि अशी ओलसरच खूप छान लागते. मला तर अशी थोडीशी ओलसरच आवडते. इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे थोडीशी असं ओलसरच खायला एकदम भारी लागते. खरंच खूप छान होते बरं का. मी पहिल्यांदा बनवली आणि ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मी काय कोणाची बघून वगैरे रेसिपी बनवलेली नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या मनाने बनवलेली रेसिपी आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. याच्यामध्ये ना ते डाळी सांगायचे विसरले मी. गावठी जी मुगाची डाळ असते ना सालीची, ती 1 टाकायची. आणि पॉलिशची डाळ मुगाची ती पण टाकायची. तुरीची डाळ आणि मसूरची डाळ, एवढ्या 4 डाळी टाकायच्या. आणि शरीरासाठी पौष्टिक आणि एकदम चमचमीत चवदार होणारी खिचडी आहे. आणि लगेच होते पटकन, 10-15 मिनटात लगेच होऊन जाते. तुम्ही पण नक्कीच एकदा अशी ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.